आणि आत्ता जो संतोष शेलार म्हणून जो ATSच्या समोर त्याने जो सरेंडर झालेला आहे, तर तो 10-12 वर्षापूर्वी त्याला पुण्याच्या झोपडपट्टीतून रिक्रूट केलं होतं. तसा तो गुन्हाही दाखल आहे कबीर कला मंचच्या विरुद्ध. आणि त्याच्याचबरोबर अजून 3 पुण्यातून त्यावेळेस रिक्रूट झालेले जे गडचिरोली आणि छत्तीसगडच्या जंगलामध्ये काम करत आहेत. जंगलातील नक्षलवादापेक्षाही जास्त मोठा धोका सध्या शहरी नक्षलवादापासून असल्याचं बोललं जात आहे. आणि शहरी भागामध्ये अनेक जे नक्षल कमांडर्स आहेत ते झोपडपट्टीमधील मुलांना टार्गेट करत आहेत का, त्यांना नक्षलवादाकडे नेत आहेत का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल IG संदीप पाटील सर आहेत. सर, झोपडपट्टीमधील मुलांना हे टार्गेट करत आहेत का आणि त्यांचा ब्रेन वॉश केला जात आहे का? अलीकडील काळात असे काही इंटेल आपल्याकडे आले आहेत का? जे आपल्याकडे जे काय गोपनीय डॉक्युमेंट्स वगैरे मिळालेले आहेत, तर त्यामध्ये आपले जे राज्यातील 5 शहरं आहेत, जे मुंबई आहे, नागपूर आहे, नाशिक, पुणे, गोंदिया, या शहरामध्ये त्यांनी मान्य केलेलं की त्यांचं अर्बन नेटवर्क चांगलं मजबूत आहे. आणि विशेषतः जो त्यांचा टार्गेटेड जो क्लास आहे किंवा जो टार्गेटेड रिक्रुटमेंटसाठी जो टार्गेटेड वर्ग आहे, तो जो लोअर सोशल इकॉनॉमिक ग्रुप आहे, जिथं प्रॉब्लेम्स आहेत, गव्हर्नमेंट विरुद्ध थोडं गरिबी असल्यामुळे रोष असू शकतो, तर जो झोपडपट्टी एरिया आहे, फॉर मुंबईमध्ये मानखुर्द आहे, ठाण्याचा एरिया आहे, पुण्याचा एरिया आहे किंवा नागपूरचा एरिया आहे, आपल्या इकडं इंदोरा वगैरे, तर अशा ठिकाणी त्यांचं नेटवर्क खूप ॲक्टिव्ह आहे. आणि आत्ता जो संतोष शेलार म्हणून जो ATSच्या समोर त्याने जो सरेंडर झालेला आहे, तर तो 10-12 वर्षापूर्वी त्याला पुण्याच्या झोपडपट्टीतून रिक्रूट केलं होतं. तसा तो गुन्हाही दाखल आहे कबीर कला मंचच्या विरुद्ध. आणि त्याच्याचबरोबर अजून 3 पुण्यातून त्यावेळेस रिक्रूट झालेले जे गडचिरोली आणि छत्तीसगडच्या जंगलामध्ये काम करत आहेत. तसंच मध्ये एक 4 वर्षापूर्वी रामटेके म्हणून जे एका एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा मुलगा होता, ज्याला नागपूरच्या या ठिकाणी रिक्रूट करून जंगलामध्ये पाठवलेलं, तो माड एरियामध्ये राहिला 4-5 वर्ष आणि पुन्हा सरेंडर झाला. तर असे बरीचशी उदाहरणं आहेत की स्पेशली जे लोअर सोशल इकॉनॉमिक ग्रुप आहे, झोपडपट्टी एरिया आहे, की ज्या मुलांचा थोडासा गरिबीमुळं किंवा घरातल्या प्रॉब्लेम्समुळं रोष असतो किंवा एक निगेटिव्ह मेंटॅलिटी असते, त्यांच्या त्या निगेटिव्ह वृत्तीला कॅपिटलाइज करून शासनाच्या विरोधात भडकावून त्यांना कसं हे रेव्होल्युशनसाठी प्रेरित करणं हा त्यांचा फोकस राहिलेला आहे. सर, हे संतोष शेलारचं प्रकरण असो किंवा नंतरचे जे तुम्ही उदाहरण दिले, याच्यानंतरही ही प्रक्रिया सध्या सुरू आहेत का? काही मुलांना तिथे पाठवलं जात आहेत का? आणि याला रोखण्यासाठी आता कशा पद्धतीने पोलीस काही काउंटर रणनीती तयार करत आहेत? 3 वर्षापूर्वी एक राजुऱ्याच्या एक हे होता, तोही मारला गेला कोरशीच्या जंगलामध्ये, मर्दिनटोला एन्काउंटरमध्ये. तोही आपल्या राजुऱ्यामधून म्हणजे प्रॉपर ह्यातून भरती झाला होता. तर आत्ताही ती प्रक्रिया चालू आहे, खूप ॲक्टिव्हली प्रक्रिया चालू आहे वेगवेगळ्या ह्यामध्ये. आणि आपले प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक पोलीस कमिशनरेटमध्ये आपलीही नक्षल युनिट आहेत की जे या सर्व अर्बन माओवाद्यांच्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित कायदेशीर तरतुदींचा आपण विचार करतो आहे की जेणेकरून ज्या अशा संघटना आहेत किंवा जशा अशा ऑर्गनायझेशन्स आहेत की जे वेगवेगळ्या एक लोकांच्या हित साठी आम्ही लढतो आहे असं दाखवून ॲक्च्युअली माओवादी विचारसरणीचा प्रसार प्रचार करतायत, अशा 34 संघटना आमच्या रडारवर आहेत आणि निश्चित त्याविरुद्ध कारवाई केली जाईल. सर, ही जी पूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये 5 शहरांचा उल्लेख जे काही डॉक्युमेंट्स आपल्या हाती लागले त्याच्यामध्ये आहे. तर या 5 शहरांना तिथून तरुण रिक्रूट करण्याच्या अनुषंगानेच त्यांनी टार्गेटेड ठेवलं आहे की इतर प्रकारचाही काही धोका या 5 शहरांमध्ये होऊ शकतो? निश्चित. ॲक्च्युली अर्बन माओइझमचं 2 टास्क असतात. एक मोबिलायझेशन टास्क आहे, जे लोकांना सतत शासनाविरुद्ध किंवा करंट जे आपलं लोकशाही आहे, संविधान, याच्या विरुद्ध उठाव करणं किंवा त्याच्या विरोधात किंवा ह्या प्रणालीत तुम्हाला न्याय मिळू शकत नाही असं एक लोकांना समजावणं. आणि दुसरं एक मिलिटरी टास्क असतं अर्बन माओइझमचं. त्यामध्ये मग ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्यांच्या गोपनीय माहिती काढणं, त्यांच्यामध्ये इन्फिल्ट्रेट करणं,
परत लॉजिस्टिक सपोर्ट आहे, जे जंगलामध्ये जे लढत आहेत त्यांना जो काय सगळा लॉजिस्टिक हे लागतो तो, परत ऑर्डिनन्स किंवा शस्त्र सप्लाय करणं की वेगवेगळ्या सोर्सेसकडून काही आपल्याला शस्त्र मिळत आहेत का किंवा अम्युनेशन मिळतं आहे का, हे करणं. आणि त्याचबरोबर जे त्यांचे कॅडर आहेत इंटिरियरमधले त्यांना मेडिकल ट्रीटमेंटसाठी म्हणजे शहरामध्ये आले. आणि सेफ डेम्स काही बाकीचे काही मिटिंग्स असतात जंगलामधल्या आणि शहरामधल्या लिडरशिपमधलं कोऑर्डिनेशन करण्यासाठी ज्या बैठका होतात त्यांनी जे डेन बनवलेले आहेत त्या ठिकाणी त्या बैठका येतात. अशा म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह एजेंडा ठेवून ते शहरामध्ये काम करतात. सर, या 5 शहरातील तरुण आणि खास करून पूर्ण राज्याचे तरुण जे आहेत ते या अर्बन नक्षली जे आहेत त्यांच्या प्रोपोगंडाला बळी पडणार नाही, त्यांच्या ब्रेन वॉशला बळी पडणार नाही, याच्यासाठी तरुणांना पोलीस विभागाकडून काय आवाहन करणार आपण? मी निश्चित आवाहन करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी क्रांती केलेली आहे संविधानाच्या माध्यमातून, ती मला वाटते जगातील सर्वात मोठी क्रांती आहे. आणि संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशातील जे काही कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याची ताकद संविधानामध्ये आहे. माओची जी क्रांती ही आहे हिंसक क्रांती आहे आणि हिंसेला भारतीय संविधानामध्ये, भारतीय लोकशाहीमध्ये कुठलीही जागा नाही आहे. काही लोक डॉक्टर बाबासाहेबांचंच नाव घेत आहेत किंवा काहीतरी छोटे मोठे इश्यूज आहेत ते मोठे करून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण माझं तरुणांना आव्हान आहे की आज आपला देश म्हणजे विश्वगुरू बनण्यासाठी चालला आहे. संविधानावर, लोकशाहीवर, आपल्या शासन प्रणालीवर, आपल्या न्यायपालिका ज्या संस्था आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून निश्चित तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे संविधानात आहे. आणि माओ हा भारताचा आदर्श होऊ शकत नाही. आपले आदर्श हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर शहरी भागामध्ये तरुणांना ब्रेन वॉश करण्याचा आणि त्यांना नक्षलवादाकडे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सध्याही ती प्रक्रिया जी आहे ती अनेक शहरांमध्ये जोरात सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने 32 संघटनांच्या कामावर पोलिसांनी करडी नजर सध्या ठेवलेली आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.